हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे मी कर्टन काढलेले धुवायला. सो तुम्हाला मी ट्रिक्स दाखवते की काय करायचं. नाहीतर ना ते रिंग्स आहेत ना ते निघून जातात आणि ते कॉटन असतं ते निघून जातं. त्याच्यामुळे त्यांना आपण नॉर्मली रॉडमध्ये जसं टाकतो त्याच्याप्रमाणे आपण त्याला थोडंसं असेंबल करून घ्यायचं. म्हणजे नीट पकडून घ्यायचं आणि त्याला ना दोरीने बांधून घ्यायचं. म्हणजे ते एकत्र बांधून घ्यायचं. ते राऊंड असतात ते. त्याच्यामुळे काय होतं, त्या रिंग्स अशा एकत्र राहतात. त्याच्यामुळे त्या रिंग पण निघत नाही आणि वॉश पण नीट होतं. असं नाही की तेवढा पोर्शन वॉश होत नाही, अगदी इझिली वॉश होतं. सो माझ्याकडे असे हे 3 कर्टन्स आहेत. सो मी हे 3 कर्टन अशा प्रकारे ह्या टाय केले एका नॉटमध्ये आणि हे वॉश करायचे, जेणेकरून ते रिंग्स आहेत ना त्या निघत नाही. तुम्ही पण जर मशीन वॉश करत असाल ना कर्टन, तर असे करा, नाहीतर त्या रिंग्स निघून जातात. माझे भरपूर सारे, म्हणजे भरपूर नाही, 2-3 कर्टनचा असाच इश्यू झाला. त्याच्यानंतर मी थोडंसं बघितलं नेटवरती, तेव्हा मला हे अशी ही ट्रिक समजली. सो मी तुमच्याजवळ पण ही ट्रिक शेअर केली आहे. सो तुम्ही पण असंच करा, म्हणजे कर्टन आपण वॉश करू तर कर्टन वेस्ट पण नाही होणार आणि खराब पण नाही होणार, त्या रिंग्स निघणार पण नाही. जर तुमच्याकडे चांगल्यातले कर्टन असतील तर ते असे पण टाकलं तर निघणार नाही. पण हे मी असे लोकल मार्केटमधून घेतले, त्याच्यामुळे ह्याच्या रिंग्स आहेत त्यात निघतात आणि दुसऱ्या कर्टन आहे त्याचं काही नाही होत. तरी पण मी असं टाय करते, कारण का सेफर साईड ते बरं आणि इझी वॉश होतं. असं पण नाही की तेवढा पोर्शन वॉश होत नाही. आणि आणि आपलं मशीन ड्राय झाली की ते काढायला पण इझी पडतं. नाहीतर मग त्या रिंग वगैरे निघत राहतात. सो आता मी ह्यांना असं वॉश करून घेईल. आणि आज मी करणार होती इडली. सो पिल्लू आणि दीपक झोपलेला, त्याच्यामुळे मी पटकन चहा ठेवली. चहा झाली की त्याला उठवणार होते आणि सांबार साईड बाय साईड करत होती. सगळी कटिंग वगैरे झाली आणि ॲज युजल आमची पिल्लू उठून गेली. मग त्याच्यामुळे ते थोडं पोस्टपोन झालं. असंच होतं, मी जेव्हा ठरवते ना की मला लवकर उठून कुठली कामं करायची आहेत, तेव्हा पिल्लू आमची उठून जाते. आणि आता कसं झालं, दीपकची शिफ्ट टाईम ना थोडासा चेंज झाला, त्याच्यामुळे त्याला झोप हवी असते आणि त्याला लवकर जायचं असतं. त्याच्यामुळे मग मला लवकर उठून करावं लागतं. आणि कसं होतं, पिल्लू आमची ना रात्री जागते, त्याच्यामुळे रात्री जागते आणि सकाळी उठून कामं करायला ती डोळ्यावर झोप असते, आळस असतो, त्याच्यामुळे हे होतं. आता कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावे लागणार. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठावं लागेल मला. म्हणजे उठते मी, पण ती पण उठून जाते. मग त्याच्यामुळे कधी ती उठली ना की दीपकला पण उठावं लागतं तिला हँडल करायला. कारण का पिल्लू अशी आहे ना की ती नुसती वळवळ मस्ती करत बसते, इकडे हे कर ते कर. त्याच्यामुळे कोण ना कोणतरी हवे की लक्ष द्यायला हवे. आणि मी असं पण नाही की मी तिला किचनमध्ये बसून काम करू शकेल, नाही. कारण का ती एक वस्तूवर दुसरी वस्तू, आणि ना मला गॅसजवळ तिला घेऊन काम करणं ना म्हणजे खूप रिस्की वाटतं. कधी कुकरची शिट्टी उडून जाईल, कधी झाकण उडून जाईल, त्याच्यामुळे मला ते रिस्की वाटतं, तो रिस्क नको आहे मला. त्याच्यामुळे मी असे तिला घेऊन किचनमध्ये कधीच काम करत नाही. रेअरली कधी एखाद दुसरा दिवस करते, पण असं खूप 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 होल टाईम करते असं नाही. जेवण तर मी तिला किचनमध्ये घेऊन अजिबात करत नाही. नॉर्मली कामं करते, जसं भांडी धुणं, पाणी बॉटल्स भरणं, बस तेवढंच. बाकीचे मी अशी तिला घेऊन काही किचनमध्ये काम करत नाही, की जेणेकरून तिला कुठल्या गोष्टीचा हार्म होईल किंवा कधी अचानक गोष्टी होतात आणि आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे मी तिला किचनमध्ये घेऊन कधीच काम करत नाही, कधीच नाही. आणि इथे पिल्लू आमची उठलेली, नाईट ड्रेस वगैरे तिचा चेंज वगैरे केला आणि ती खेळत होती आता. आणि तिला डायपर फ्री केलं आहे, त्याच्यामुळे मी असा हात ठेवला आहे. कारण का रात्रभर डायपरमध्ये असते आणि त्याच्यामुळे मग थोडंसं तिला डायपर फ्री ठेवते आणि नंतर मग तिला थोड्या वेळाने पॅन्टी घालते. कारण का तिला पण थोडंसं जरा आहे, कारण का आपल्या लेडीज लोकांना माहितीच आहे. आणि आत्ता ती खेळते आणि कुकी पण मस्ती करत होती. सो कुकीला बघून आहे ना ती हे करत होती, ओरडत होती, तिच्याजवळ बोलत होती तिच्या भाषेमध्ये ॲ करून. हल्ली ती खूप असं बोलायचा प्रयत्न करते. आणि तुम्ही तर बघितले की मी जर कॅमेरा हातामध्ये घेतला आणि मी समोर बोलायला लागली की तिला समजलं आता की आपण पण बोलायचं. तर ती काय करते, मी जस्ट कॅमेरा असा फोन तिच्याकडे धरला आणि कॅमेरा ऑन केला आणि तिला ती स्वतः दिसली ना की ती चालू पडते बोलायला. म्हणजे तिला पण आता, म्हणजे आता ती गोष्टी आहे ना पटकन कॅच करते. तर तुमचं पण बाळ 1 इयरचं झालं ना की असं समजून घ्या, तुम्ही जे करणार ना ते तुमचं बाळ करणार. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी बोलून काय सांगते.
काय सांगतेस? आणि पिल्लूला दूध पण फीड करून झालं आणि भरवून पण झालेलं. आता मी आम्हाला ब्रेकफास्ट करत होती. सो मी इथे इडलीचं बॅटर केलेलं काल. सो ते अगदी फ्लफी झालेलं. आता फक्त त्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं, बाकीचं मी काही ॲड केलं नाही आहे. माझ्याकडे फक्त पोहे होते ते ॲड केलेले आणि मेथीदाणे नव्हते त्याच्यामुळे ते नव्हते आणि चणा डाळ पण नव्हती त्यामुळे ते पण नाही केलेली. सो हे नॉर्मल, तरी पण इडली माझी ने अगदी सॉफ्ट झालेली. आता त्याला मी नीट मिक्स करून घेते. आणि ना पिल्लू पण आमची इडली खाते त्याच्यामुळे जो मी सांबार आणि आपली चटणी आहे ना ती कमी स्पायसी केली, कारण का ती पण खाते, थोडंसं खाते पण खाते. तिला आता थोडीशी सवय लावली आहे मी. सो मी आता ही खोबरं किसून घेतलं तर अतिउत्तम. मला किसायला जाम कंटाळा आलेला. सो त्याच्यामध्ये मिरची टाकली 3, स्पायसी नव्हता एवढा आणि चटणी पण खूप होती त्याच्यामुळे. आणि कोथिंबीर, जिरं टाकलं. आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकेल. लिंबू असेल ना तर लिंबू पण टाका आणि अद्रक आणि लसूण पण टाका. लसूण मी टाकलेलं, माझ्याकडे अद्रक नव्हतं सो मी अद्रक ॲड केलं नाही. आणि त्याला तडका वगैरे दिला ना की चटणी आहे ना अप्रतिम लागते. मी जेव्हा इडलीचं बॅटर करते ना तयार, तेव्हा मी 2 दिवसासाठी करते, म्हणजे 2 दिवस माझ्या नाश्त्याचं टेन्शन नाही होत. तशा प्रकारे मी इडलीचं बॅटर तयार करते. आणि आमच्याकडे कसं आहे, मला आणि पिल्लूला इडली आवडते. तिला डोसा वगैरे ट्राय केला पण ती एवढं नाही खात, पण इडली आहे ना ती नीट खाते, अगदी आवडीने खाते. जवळजवळ तिने अर्धी इडली खाल्लेली. चटणीमध्ये डीप केलं, थोडं सांबारमध्ये डीप करून तिला दिलं आणि तिने खाल्लं. तर अशा प्रकारे आमची प्लेट तयार आहे. आता मी पटपट नाश्ता करून घेऊ. आणि इडली पण मस्त झालेली, चटणी पण मस्त झालेली, पिल्लूनी पण एन्जॉय केलं आणि खाल्ल्यानंतर दोघं पण झोपलेले. सो आता मला फ्रीज क्लीन करायचं होता. खूप टाईम वरच्यावर क्लिनिंग करणार आहे, डीप क्लिनिंग नाही करणार आहे, फक्त अरेंज करणार आणि वाईप करून घेणार. तुम्ही बघलं किती मेस पडलेला. दोघं पण झोपली होती आणि माझा फायनली फ्रीज आहे तो नीट क्लीन करून झाला. डीप क्लिनिंग मी कधीतरी करेल तेव्हा मी तुमच्याजवळ नक्की शेअर करेल की मी कशा प्रकारे करते. सो मी असं अरेंज केलं आहे सगळं. वरती आहे ते सगळे ड्रायफ्रूट्स आणि चाट मसाले वगैरे असतात ते, आणि पाटी सगळे सोया सॉस. इथे पण पिल्लूचे औषध, थोडेसे सॉसेस वगैरे तेच ठेवलेले आहे. आणि अंडी असतात ते आम्ही कधीतरीच आणतो. आणि इथे मिरची आणि शेंगदाणे, पाण्याच्या बॉटल, आणि इथे पिल्लूचं कुकीचं चिकन, दही, दूध आणि आपलं उरलेलं. आणि खालच्या सेक्शनमध्ये सगळं म्हणजे गोड, तूप, सॉस, जाम, बटर, चीज हे असतं. आणि इथे मसालेज आहेत ते पॅक बॉक्समध्ये असतात, ते मसाले आहेत. आणि हे इडलीचं बॅटर आहे आणि कोथिंबीर आणि मिरची आणि कढीपत्ता. आणि खाली सगळ्या भाज्या मी अशा ज्या बॅग्स भेटतात ना त्याच्यामध्ये मी अरेंज करून ठेवते नीट. आणि जो तुम्हाला अमूलचा डबा दिसत असेल त्याच्यामध्ये मी खोबरं ठेवलेलं आहे. सो अशा प्रकारे माझा जो फ्रीज आहे तो क्लीन झालेला आहे. आणि आता मी करते हे आम्ही डीमार्टमधून आणलेलं फ्रेंच फ्राईज टाईप आहे, पोटॅटोचं आहे, पोटॅटो क्रिस्पी. सो हे अशा प्रकारे होतात आणि खूप मस्त लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा हे डीमार्टमध्ये गेलात तर. थोडंसं स्नॅक्स म्हणून घेतलेलं, ते बरं पडतं. खूप दिवसांनी घेतलं. आणि जशी मी प्लेट आणली ना त्याची पिल्लू बघता लगेच खाली बसली, उभी होती ती सोफ्यावरती. ते बघून खाली बसले की काय आहे. आणि आता आम्ही हे खाऊ, चहा पिऊ आणि खाली जाऊ, कारण का पिल्लूला थोडं फिरवायचं आहे त्याच्यामुळे. आणि खाली गेल्यानंतर पिल्लू बघते चालत होती, आता ती असे हात धरून थोडेसे 3-4 पावलं असे टाकते. पण तिचं काय होतं ना, ती हळूहळू नाही करत, फास्ट करायला बघते, त्याच्यामुळे तिचा बॅलन्स असतो तो हे जातो. आणि आता तिला ना त्या साईडला नेतो तर त्या साईडला नाही जाते. तिला माहिती त्या साईडला गेट नाही आहे, वॉल आहे, त्यामुळे ती पुढे चालतच नव्हती. इथे ती नीट चालत होती. आणि ना ते शूज आहे ना अँकलवाले होते, त्याच्यामुळे तिला प्रॉपर चालता येत नव्हतं. आता तिला शूज मागवायचे आहेत नवीन. तुम्ही बघता ते क्रॉस जातात, त्याच्यामुळे ना ते नीट आतमध्ये जात नव्हते. आणि नंतर मग आम्ही कोलंबी दिसलेली आम्हाला, आणि खूप दिवस कोलंबी खाल्ली नव्हती आणि स्वस्त पण होती, त्याच्यामुळे म्हटलं घेऊया. आणि घरी आल्यानंतर पिल्लूला मी पालक घेतलेली. सो ही पालक एवढीशी घेतली आणि याच्यामध्ये ओट्स आणि मूग डाळ आणि लसूण थोडंसं. सो मी आत्ता कसं करते ते तुम्ही बघालच. तुम्ही बोलू शकता ह्याला मूग डाळ, पालक आणि ओट्सची खिचडी बोलू शकतो आपण. सो तूप टाकलं आहे. आणि ग्रीन व्हेजिटेबल्स असतात ना ते बाळाला नक्की तुम्ही द्या. मी पिल्लूला हे पालक आहे ते 3rd का 4th टाईम देते. सो हिंग टाकलं. माझ्याकडे जिरं पावडर संपलेली, सो ते नाही टाकलं, जिरं नाही टाकत मी अख्खं. आणि लसूण टाकलं. आणि आपले आता मी हे जे मूग डाळ आणि
ओट्स आहे ते टाकलं तुपामध्ये, त्याला नीट अगदी मिक्स करून घेतलं आणि जो पालक आहे त्याला मी बारीक कापून घेतला आहे आणि आता तो पण मी ॲड करेल त्याच्यामध्ये. पाणी आधी ॲड केलं कारण का ते थोडंसं खाली लागत होतं कुकरच्या, त्याच्यामुळे पाणी ॲड केलं आणि जो पालक कट केलेला तो टाकला आणि पिल्लूनी आहे ना ही पालक डाळ आहे ना आवडीने खाल्ली आणि आपल्यासाठी पण करू शकतो हा पालक डाळ ही अशा प्रकारे. फक्त ओट्स नाही टाकायचे. मी ओट्स वगैरे का टाकले, तिला थोडे प्रोटीन्स वगैरे त्याच्यामुळे जराशी वेगळी टेस्ट त्याच्यामुळे. आणि आता मी ह्याच्यात आपले मसाले टाकले आहेत, हळद, गरम मसाला, धने पावडर आणि बस. बाकी एवढं अजून मी काय टाकलं नाही. आणि तुम्ही जेव्हा बाळाला हळद ॲड करता ना तेव्हा त्याची जी युरिन आहे ना ती येल्लोइश होते, नाहीतर कधी कधी आपल्याला घाबरायला होतं की आधी नॉर्मल होतं आणि आता येल्लो येल्लो काय होते, कारण का हळद खातं. मला पण हे माहीत नव्हतं. मला हे सगळं ना मम्मीनी सांगितलं, त्याच्यामुळे मला माहिती आहे आणि तुमच्याजवळ पण मी शेअर करते. जर तुम्ही न्यू मॉम असाल तर तुम्ही असं ऑब्झर्व करत असाल प्रत्येक गोष्ट बाळाची, तर तुम्हाला पण समजत असेल की हे असं का होतं. जसे माझ्या मनात डाऊट्स होते तसे तुमच्याही मनात काही भरपूर सारे डाऊट्स येत असतील. सो मी ह्या गोष्टी तुमच्याजवळ, छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याजवळ शेअर करते. आणि मी आज करणार आहे म्हणजे भरपूर वर्षांनी पुरं कोकणी जेवण करणार आहे आणि मी कोकणातली आहे आणि मला मच्छी हा प्रकार मोस्टली करून म्हणजे मच्छीमध्ये स्पेसिफिक मच्छी आवडते आणि जास्त करून मला कोलंबी खूप आवडते. कोलंबी म्हणजे झिंगा म्हणजे तुम्ही बोलू शकता कोलंबी. ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती झालं. आणि मी आता इथे कोलंबीची आमटी करते. त्याच्यामध्ये जे छोट्या टोपात आहे ना ती मला मम्मी करते ना ती टेस्ट हवी होती आणि मला खूप टेम्पटिंग झालेलं त्याच्यामुळे मी केली आणि लिटरल मी आजीला फोन करून विचारले की आजी ही कशी करतात आणि इतकी मस्त झालेली ना. फर्स्ट टाईम केलेली. फक्त एवढंच की तिखट कमी पडलेलं. आणि मच्छी म्हणजे कोकणा साईडला कोकमशिवाय त्याला चवच नाही. सो मी सगळ्या ह्याच्यामध्ये पहिलं कोकम टाकलं आणि जे छोट्या टोपामध्ये केलं आहे ना त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं, मिरची आणि धणे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि त्याच्यामध्ये कांदा आणि टॉमॅटो टाकला आणि प्युरी करून घेतली आणि फक्त लसूणची फोडणी दिली बस. आणि ह्या कढईमध्ये मी कोलंबी करते आणि जेव्हा माझी मम्मी ही व्हिडिओ बघेल ना तेव्हा या कढईमध्ये जे तेल वरती आलं आहे ना तेव्हा ती मम्मी मला फोन करून बोलेल किती तेल टाकतेस तू. आणि हे 100% होणारच आहे आणि मला माहितीच आहे. आणि माझ्याकडून ना चुकून तेल जास्त पडलेलं आणि नंतर मग मला कळलं अरे बापरे तेल जास्त पडलं. जेव्हा माझ्या भाजीत तेल जास्त पडतं आणि मी व्हिडिओ शूट करते ना तेव्हा मला मम्मीची आठवण येते आणि माझ्या मनात 1000 प्रश्न येतात. आता मला मम्मी बोलेल. इवन मी माझ्या बहिणीला पण बोलली आता मला मम्मी बोलेला. आणि त्याच्यामध्ये छोट्या जे पातेलं आहे त्याच्यामध्ये मी कोलंबी टाकली आणि त्याला आता उकळू देईल. आणि मी याच्यामध्ये कोलंबी आणि बटाटा टाकला. बटाटा मला जाम आवडतो प्रत्येक भाजीमध्ये. सो कोलंबीमधला पण बटाटा मस्त लागतो. ज्याचा जे कोलंबीचा जो टेस्ट आहे ना तो बटाट्यामध्ये पण उतरतो, त्याच्यामुळे खूप टेस्टी लागतं. आणि ही आमटी एक नंबरच झालेली आज. फक्त थोडीशी स्पायसी कमी होते पण मस्त झालेलं. आणि मम्मी बघेल आता तेल किती आहे. सो अशा प्रकारे माझं आता ऑलमोस्ट सगळं हे रेडी झालं आहे. आता फक्त जेवायचंच बाकी आहे. आणि इथे आमटी आता रेडी आहे. आता ही भातासोबत केली आहे आणि ग्रेव्ही आहे ती ह्याच्यासोबत. आणि जी पिल्लूला मी डाळ पालक केलेली ते अशा प्रकारे झाली आहे. पिल्लू आमची रडत उठलेली सो तिला घेतली आहे मी आणि आता तिला भरवेल. ऑलमोस्ट वाजलेले 9:30 10 वाजलेले. आज खूप टाईम झाला खाली गेलेलो त्याच्यामुळे आता तिला पटकन मी भरवून घेईल आणि मग चपात्या बाकी आहेत अजून पण. सो चपाती करेल आणि मग दीपकला जेवायला देईल. मला तर भूक नव्हती त्याच्यामुळे मी म्हटलं आम्ही खाली जाऊन येऊ आणि मगच जेवेल. पिल्लूचं ऑलमोस्ट जेवण झालेलं आणि बसलेली ती. आणि इथे मी केली आमटी, चपाती, कांदा आणि कोलंबी. आणि दीपकचं जेवण झालेलं खाली जायचं होतं म्हणून पिल्लूला रेडी करायला आम्ही आणत होतो. तर तिथे सॉंग्स लावले तर तिला यायचं नव्हतं. ती बघताय कशी करते, म्हणजे इतकी जिद्दी झाली आहे ना तुम्ही विचार नाही करू शकत. आणि नंतर मग आम्ही खाली राऊंड मारायला आलो इथे सायकलने. ऑलमोस्ट 10:30 वाजले असतील. 10:30 वाजता तिला थोडंसं सायकलवर राईड करायला घेऊन आली. आणि ऑलमोस्ट आम्ही अर्धा तास होतो खाली. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो बाईकने दीपकच्या थोडासा राऊंड मारायला, कारण का सॅटर्डे संडे दीपक घरी असतो. आणि त्याच्यामुळे पिल्लूला थोडं वेगळं, त्याच्यामुळे थोडंसं राऊंड मारायला गेलेलो. आणि ते खालून आल्यानंतर पिल्लूची मस्ती आहे ती ॲज युजल चालू झाले. सॉंग्स लागले.
त्याच्यामुळे तिचे एक्सप्रेशन तुम्ही बघा कसे देते ती आणि नाचते ती लिटरली. दीपक नको राग करते. हे मारत होतीस या मला तू. आणि ते पिल्लूची मस्ती बघा, म्हणजे ना ती जरा पण स्टेबल नाही राहत. इथे तिचे बाबा झोपलेले, तिला सांभाळून सांभाळून ते पण कंटाळे म्हणजे बॉडी वगैरे पेन करते, त्याची पण झोप होत नाही प्रॉपर. त्याच्यामुळे तो असाच तिला झोपून हँडल करत होता आणि ती लिटरली त्याच्यावरती नुसती चढत होती. जशी जागा भेटते ना तसं ती पाय टाकते आणि वरती चढायला बघत होती. खूप म्हणजे खूप आगाऊ झाली आहे. आणि जर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.